आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे 3 आंदोलक नागपूरमध्ये 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। पण या उपोषणाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या 3 आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आदिवासी गोंड गोवारी जमात संघर्ष हक्क कृती समितीचे हजारो कार्यकर्ते संविधान चौकात जमा झालेत। रजत वशिष्ठ या संदर्भातली आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। रजत, नक्कीच गेल्या 11 दिवसापासून 3 आंदोलकांचा आमरण उपोषण सुरू होता। मात्र त्यांचा आरोप आहे की प्रशासनाने आमच्या आमरण उपोषणाकडे लक्ष घातलं नाही आणि आज हजारोंच्या संख्येने अशा पद्धतीने गोंड गोवारी आदिवासी जमात आहे जी ते या ठिकाणी गोळा झालेले आहे। संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने गोवारी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। मुळात गोवारी बांधवांचा खूप जुना आरक्षणाचा प्रश्न आहे। त्यांची अशी मागणी आहे की ते आदिवासी जे समाज आहे त्याच्याशी मिळतं जुळतं त्यांचं सगळं काही राहणीमान आहे, संस्कृती आहे आणि त्यामुळे त्यांना आदिवासी जमातीमध्ये सहभागी करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। खरं पाहिलं तर न्यायालयाचा निर्णयही अनेक वर्षांपूर्वी गोवारींच्या बाजूने आलेला होता। मात्र 1984च्या एका GR मध्ये गोवारी संदर्भातली एक चूक तेव्हाच्या शासनाकडून झालेली होती आणि ती चूक जी आहे ती सुधारवली जात नाहीये आणि त्यामुळेच गोवारींना आदिवासी समाजाचा आरक्षण मिळत नाहीये, प्रमाणपत्र मिळत नाहीये, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि त्या मागणीसाठीच आज जो हा आंदोलन जो आहे तो केला जात आहे। सध्या संविधान चौक जो आहे तो नागपूरचा अत्यंत व्यस्त भाग आहे। उत्तर नागपूर असेल आणि मध्य नागपूर असेल किंवा पश्चिम नागपूर असेल त्यांना जोडणारा संपूर्ण जो रस्ता जो आहे तो संविधान चौकातून जातो, रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग इथून जातो आणि या चौकावर चारही बाजूची जी वाहतूक आहे ती गोवारी बांधवांनी सध्या तरी रोखून धरलेली आहे आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन जो आहे तो गेल्या अनेक मिनिटांपासून या ठिकाणी सुरू आहे। सध्या पोलीस यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सध्या तरी हे गोवारी बांधव जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन देत बसलेले मोठ्या संख्येने महिला जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण जो ठिय्या आंदोलन आहे आमच्या संविधानिक हक्क आरक्षण आहे आणि तो आम्हाला आरक्षण देण्यात यावा अशी मागणी जी आहे हे गोंड गोवारी बांधव जे आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अर्धा तास जवळपास झालेला आहे। ही जी वाहतूक जी आहे ती या ठिकाणची ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून या बांधवांनी रोखून धरलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।